नमस्कार, तुम्ही पाहत आहात ई-मराठी न्यूज। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। नवापूरमध्ये बर्ड फ्लू म्हणजेच एव्हियन इन्फ्लुएन्झाचा उद्रेक झाल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे। 3 पोल्ट्री फार्मचे नमुने पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलली आहेत। यामध्ये सर्वात मोठा निर्णय म्हणजे सुमारे 1,40,000 कोंबड्यांचे कलिंग करण्यात येणार आहे। होय, संसर्ग रोखण्यासाठी बाधित परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याची कारवाई सुरू करण्यात येत आहे। प्रशासनाने 1 किलोमीटर परिसर कंटेनमेंट झोन आणि 5 किलोमीटर बफर झोन जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच आसपासच्या सर्व पोल्ट्री फार्मचे नमुने तपासणीसाठी पाठवले जात आहेत। जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी या घटनेची पुष्टी केली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। महत्त्वाची बाब म्हणजे आत्तापर्यंत एकही मानवी जीवितहानी झालेली नाही। पशुसंवर्धन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की घाबरून न जाता शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे। अंडी आणि कोंबडीचे मांस खाताना योग्य प्रकारे शिजवूनच सेवन करावे। दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य आणि पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आला आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। बर्ड फ्लू बाबतीत असं आहे की आजच रिपोर्ट मिळाला आहे आणि 3 पोल्ट्री फार्मला आपल्याला जे सॅम्पल होते ते पॉझिटिव्ह आलेले आहेत। त्यात एक डायमंड आहे, एक डॉन आहे आणि तस्लीम आहे। तर याच्यात असं असते की त्या पोल्ट्री फार्मपासून आपण त्याला म्हणतो इपी सेंटर, तिथून 1 किलोमीटर अंतरामधील जी पक्ष्यांची वाहतूक असते किंवा खाद्याची वाहतूक होती ती आपण बंद करतो आणि त्या 1 किलोमीटर एरियामधले जे पक्षी आहेत त्यांना आपण म्हणजे शासकीय किंवा SOP प्रमाणे शासकीय जे ठरलेले नियम आहेत त्याप्रमाणे त्यांना नष्ट करतो। प्रतिबंधात्मक आता नोटिफिकेशन आलेलं आहे। पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट की आपण आता जे कन्सर्न डिपार्टमेंट आहेत, पोलीस आहे किंवा तहसीलदार आहे, यांना पण संपर्क केलेला आहे। तर त्या हिशोबाने त्यांचं नागपूरला ते काम सुरू आहे आणि आपल्याला उद्या पॉसिबली दुपारपासून आपल्याला ते सगळ्या ॲक्टिव्हिटीज तिथे सुरू करायच्या आहेत। त्याकरता आमच्या टीम बनत आहेत। काही टीम शक्यतो बाहेरून पण घेऊ शकतात काम पडलं, ठीक आहे। आणि लोकांनी पहिली गोष्ट घाबरून जायचं नाही आहे। भारतामध्ये अजून या बर्ड फ्लूने कोणत्याही माणसाचा मृत्यू झाल्याची घटना झालेली नाही। त्यामुळे लोकांनी घाबरायचं नाहीये। फक्त प्रिकॉशनरी म्हणून किंवा एक याचा खबरदारीचा उपाय म्हणून आपण हे ऑपरेशन करत असतो। यापूर्वी नवापूरला मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लू आल्याची घटना झालेल्या आहेत। लागण जर आता आपल्याला जे रिपोर्ट आमच्याकडे आहेत त्यात जो 1,40,000च्या आसपास पक्षी जे आपण बाधित क्षेत्रामध्ये आहेत त्यांना लागण झालेली असू शकते। त्यांना आपल्याला प्राथमिकतेने नष्ट करणं आहे। स्वच्छतेचा उपाय करता ते पोल्ट्री फार्म जे आहेत त्यांना आधी पण आपण दिलं होतं की बायोसिक्युरिटीमध्ये म्हणजे बाहेरच्या कोणत्या माणसाला मध्ये येऊ द्यायचं नाही, बाहेरचे पक्षी किंवा प्राणी यांना मध्ये येऊ द्यायचं नाही आणि त्यांच्या ज्या विष्ठा आहेत आणि हे त्या प्रॉपरली डिस्पोज करायच्या। त्याला आधी पण डॉक्टरांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना या बऱ्याच गोष्टी माहीत पण असतात। ते काही ते लोक नवीन नाहीत पण त्या बऱ्याच गोष्टी माहीत पण असतात। ते लोक पण अलर्ट आहेत। पण त्याचा आउटब्रेक आल्यानंतर आम्हाला जी शासनाने नेमून दिलेली कार्यवाही ती करणं भाग आहे। जिल्हा लेवलला आपण 25 पथक तयार करतो आहोत, जी काही जे पथक आहेत ते निरीक्षण करतील की याच्या पलीकडे कोणाकडे आणखी काय आहे का, मरतूक आहे का, आणि जो 15 ते 20 पथक जे आहेत ते आपण ज्याला म्हणतो कलिंग ऑपरेशन त्यामध्ये काम करतो। अधिकृत ज्या आपल्या 1 किलोमीटर अंतरामध्ये जो 6 ते 7 पोल्ट्री फार्म अशा यूज होतात। आमचा अंदाज 1,40,000च्या आसपास आहे, 1,40,000च्या आसपास पक्षी असू शकतात। पण ते प्रत्यक्ष एक पक्षी आम्ही जेव्हा मोजू तेव्हा तो आकडा डेफिनेटली बाहेर येईल। त्यात एखादा
5-50 कमी होऊ शकतो, 5-50 वाढू शकतो, तर काही एवढं हे नाही. आणि किती पक्षी मारले जाणार आहेत? कारण की सगळ्यात मोठं क्षेत्र आहे आज पोल्ट्री फार्मचं, उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं क्षेत्र. नवापूर. हो. मग काय असणार? तुम्ही काय माहिती पोल्ट्री फार्म्स मध्ये सर सॅम्पल्स आम्ही कलेक्ट केले होते. तिथे बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आलाय. तर आता सकाळी मी कंटेनमेंटचं पण ऑर्डर साईन केलंय. एक तालुकास्तरीय समिती केली आहे, जी आपले सहाय्यक जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली. 3 पोल्ट्री फार्म मध्ये आणि 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटरच्या झोन मध्ये जसं आपण क्वारंटाईन करतो तसं ते कंटेनमेंट झोन पण डिक्लेअर केलंय. SP साहेबांना पण सांगितलंय की लॉ अँड ऑर्डरचे काही सिच्युएशन असेल किंवा कोणाचा तरी रेजिस्टन्स असेल, एक्झॅक्ट बर्ड्स किती, कलिंग किती बर्ड्सचा होणार ते मला एक्झॅक्ट आयडिया नाहीये. पण एव्हियन इन्फ्लुएन्झाचे जे गाईडलाईन्स आहेत 2021 त्यामध्ये एक डिस्ट्रिक्ट कलेक्टरला पॉवर्स आहेत कलिंगची ऑर्डर्स. ते ऑर्डर्स आता 3 तासापूर्वी काढण्यात आले. उद्यापासून कलिंग सुरू. नवापूरमध्ये 3 पोल्ट्री फार्मचे जे सॅम्पल आम्ही पाठवले होते ते आज सकाळी त्यांचा जे रिझल्ट आलाय ते पॉझिटिव्ह आलंय बर्ड फ्लू साठी. तर लगेच एक तालुकास्तरीय समिती जी सहाय्यक जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखाली क्रिएट करण्यात आली आहे. प्रत्येक डिपार्टमेंटची जी जी जबाबदारी आहे ती त्यांना देण्यात आली आहे. 1 किलोमीटर मध्ये आपला जे झोन असतो ज्यामध्ये कलिंग करायची असते अकॉर्डिंग टू एव्हियन इन्फ्लुएन्झाची जी गाईडलाईन्स आहे 2021 ची, त्याचे कलिंगचे ऑर्डर्स पण काढले आहेत माझी साईननी. 6 पोल्ट्री फार्म्स मध्ये जवळपास 1,40,000 बर्ड्स आहे ज्यांचा कलिंग होईल. नवापूरची टोटल बर्ड्सची संख्या जवळपास 10 लाख आहे. त्याच्याशिवाय एक 3 किलोमीटरचा कंटेनमेंट झोन आणि एक 5 किलोमीटर पर्यंत बफर झोन याची पण मार्किंग आज आम्ही करण्यात येणार आहोत. आणि तिथे एक पूर्ण क्वारंटीन जे झोन आहे ते पण करणार. आणि 5 किलोमीटर मध्ये जितके पोल्ट्री फार्म मध्ये जितके बर्ड्स आहेत त्यांचे सॅम्पल कलेक्ट करून ते पण बर्ड फ्लू साठी आता आज आम्ही पाठवत आहोत. ऍक्शन ऍब्सोल्युटली कडक ऍक्शन, कारण बर्ड फ्लू इज अ व्हेरी सिरियस डिझीज. त्याचं जे कंटेजियन आहे तो खूप सिरियस असतो. इनफॅक्ट आमचे जे अॅनिमल हजबेंड्रीची टीम आहे ती पूर्ण आता नवापूरमध्येच आहे, त्यांची पूर्ण टीम तिथेच आहे. आणि आज डेफिनेटली ती जे ऑर्डर मी पास केलंय त्यामध्ये पण ऑल कलिंग टू बी डन इन सायंटिफिक मॅनर, आणि जे पण आपल्याला करायचे ते ऍब्सोल्युटली हे होतील. आणि ज्यांनी पण ते सायंटिफिक टेम्परमध्ये जे आपल्याला काम करायचे ते नाही केलं की डेफिनेटली त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. शासनाच्या नियमानुसार शासनाकडे पाठवू आणि जास्तीत जास्त प्रयत्न करू की त्यांना नुकसान भरपाई मिळेल. सिम्प्टोमॅटिक पण राहते थोडासा बर्ड फ्लू. सगळ्यांची एकदम सॅच्युरेशन तपासणी करण्याची गरज पण नाहीये. थोडा सिम्प्टोमॅटिकली बघायला आणि पूर्ण गाईडलाईन्स वगैरे टप्प्याटप्प्याने आहे आमच्याकडे. जिथे पण सिम्प्टम्स आले तिथे नक्की डेफिनेटली प्रथमदर्शनी तपासणी करून जे पण मेजर्स आम्हाला घ्यायचे ते आम्ही इमिजिएटली. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.